नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जा कोर्टामध्ये उभी आहे. ऊर्जाने तिची बाजू मांडायला सुद्धा सुरुवात केलेली आहे, पण इथे जराही दम निघत नाही, तो म्हणजे हर्षवर्धनला. हर्षवर्धन हा ऊर्जाला तिची बाजूच मांडून देत नाहीये. हर्षवर्धन मात्र तिच्या पुढं ज्या पद्धतीने बोलत असतो तो म्हणत असतो की शक्यच नाहीये. कारण मला सांगा की ज्या वेळेस तुम्ही बोलताय की मेडिकल रिपोर्ट झालेले आहेत, मेडिकल झालेले आहे, तर ते रिपोर्ट तुम्ही फॉरेन्सिक लॅब कडून टेस्ट करून घेतलेले आहेत का? फॉरेन्सिक लॅब मधून त्याचे रिपोर्ट आलेत का? ऊर्जाला बिचारीला काहीच माहित नव्हतं. तिला फक्त एवढंच माहिती होतं की 24 तासाच्या आत मेडिकल टेस्ट करणं गरजेचं आहे. तिनं घाईनं ती केलेली होती. त्यानंतर हर्षवर्धन म्हणत असतो की आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे, फक्त अंगावर जखमा ओळखडे असलं म्हणजे झालं. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही, ती मुलगी जे सांगते ते खरं आहे आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्या सगळ्याचा अर्थ लावताय, असं ऊर्जा बोलत असते. तेव्हा मात्र इथे हर्षवर्धन म्हणत असतो की तुम्ही जे काय बोलताय त्याच्यावर तुम्हाला स्वतःला तरी विश्वास वाटतोय का? कारण तुम्ही स्वतःच त्याबद्दल तेवढे कॉन्फिडंट नाहीयेत, असं म्हणत ऊर्जालाच त्याने शांत केलेलं असतं आणि ऊर्जाला म्हणत असतो की तुम्ही जे काय करताय ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण तुम्ही चुकीचा आरोप लावताय. कारण ती मुलगी चोरी करून पळत होती, त्यामुळे ते मुलं तिच्या मागे फिरत होती. आणि राहिला प्रश्न विक्रांत शिर्केचा, ज्याच्यावरती तुम्ही आरोप केलेले आहेत, तो विक्रांत शिर्के आता कोर्टामध्ये नाहीयेच. जर आरोपी ज्याच्यावरती आरोप केलेले आहे तो आरोपी कोर्टामध्ये नसेल हजर, तर या केसला अर्थ काय आहे? तर प्रेक्षकांनो, एक साधी गोष्ट आहे, जर आरोपी कोर्टामध्ये हजर नाहीये, तो पसार झालेला आहे, तर त्याने गुन्हा केलेला आहे, ही गोष्ट साधी जज साहेबांच्या लक्षात येत नाहीये का? जज साहेबांना पण हर्षवर्धन जहागीरदार जे सांगतात तेच खरं वाटतंय आणि जज साहेब हर्षवर्धन जहागीरदार यांच्या म्हणण्याप्रमाणेच बोलायला लागलेले आहेत. या सगळ्या गोष्टी इथं घडत आहेत. तेव्हा मात्र गिरिजा इथे ऊर्जा ज्या पद्धतीने बोलत आहे, ऊर्जा म्हणत असते की जज साहेब, मी स्वतः पाहिलेलं आहे, ती मुलं त्या मुलीला मारत होते, त्यावेळेस एक मुलगा सुद्धा माझ्या सोबत होता, त्याने माझी मदत केलेली होती. पण हर्षवर्धन म्हणतो की काही अर्थच नाहीये. कारण या केसमध्ये तुम्ही जे काही दाखल केलेलं आहे ते चुकीचं आहे. कारण पोलिसांनी सुद्धा इथे तपास व्यवस्थित केलेला नाहीये. त्यामुळं तुम्ही ती केस पुन्हा दाखल करा. कारण या मुलीला ते गुंड मारत होते, ती वेगळी केस आहे आणि विनयभंगाची केस वेगळी आहे. तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोलताय, त्यामुळे तुम्ही आता जी काही साक्ष कोर्टासमोर मांडू इच्छिता त्याला काहीच अर्थ राहिलेला नाही. त्यामुळं तुम्ही या मुलांना आतमध्ये ठेवू शकत नाही आणि माझ्या आशिलावरती खोटे आरोप करू शकत नाही. ऊर्जा मात्र शांत असते. त्यावरती जज साहेब म्हणतात की काय बोलायचंय का तुम्हाला? तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही. तर आता हर्षवर्धन स्पष्टपणे तिथं सांगू लागतो की जज साहेब, आता ही ओपन अँड शट केस आहे. कारण मला असं वाटतंय की या केसला काही अर्थच राहिलेला नाहीये, उगीच कोर्टाचा वेळ वाया घालवतोय. कसे, ऊर्जा शिंदे यांनी कोर्टामध्ये येऊन त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु एक गोष्ट लक्षात आली का? त्यांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केलेला होता, त्यांची पहिलीच वेळ होती, हे सगळं मान्य असलं तरीही पुढच्या वेळेस येताना त्यांनी चांगला अभ्यास करून कोर्टामध्ये यावं. त्याचबरोबर इकडे जज साहेब पोलिसांना सांगतात की कुठलेही राजकारणी वगैरे आहेत म्हणून त्यांना तुम्ही वेगळी ट्रीटमेंट देऊ नये, कारण कायद्याचं उल्लंघन केलं जाऊ नये. लवकरात लवकर तुम्ही त्यांनाही शोधून काढावं आणि त्यासाठी अरेस्ट वॉरंट जे आहे त्यासाठी तुम्ही कोर्टाला अपील करावं. त्याची परवानगी देण्याचं काम मी करत आहे, असंही इथे सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात, नेमकं त्याच वेळेस आता हर्षवर्धनला खूप आनंद झालेला असतो. त्याला असं वाटत असतं की त्याने जग जिंकलेलं आहे. पण ही गोष्ट तो विसरतोय की ऊर्जाची पहिली केस होती. त्याने तर अशा हजारो केसेस कोर्टात लढलेल्या आहेत आणि ऊर्जा मात्र बिचारी कासावीस झालेली असते. तिला खूप वाईट वाटत असतं की हे सगळं काय घडतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा का घडतायत, हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो. आणि इकडे हुळबुट्टेची सुद्धा वाट लागलेली असते. बिचाऱ्या हुळबुट्टेने सगळे प्रयत्न केलेले होते, पण ऐन वेळी कुठे माशी शिंकली आणि या सगळ्या गोष्टी घडल्या हे मात्र कळत नसतं. पण हर्षवर्धन जहागीरदारला जन्माची अद्दल घडवण्यासाठी हुळबुट्टे सुद्धा आता तिथे चांगलाच तयारीत राहणार आहे. ऊर्जाचा चेहरा पडलेला असतो. जज साहेबांनी साध्या मुलांना जामीन दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की ती केस पुन्हा दाखल करावी, पोलिसांनी लवकरात लवकर तपास करावा आणि त्याचबरोबर आणखी काही गोष्टी ज्या असतात त्या सांगितल्या जात असतात. पोलिसांनी लवकरात लवकर तपास करावा आणि कोर्टाच्या समोर ते पुरावे सादर करावेत. दोन्ही पक्षाच्या वकिलांना कोर्ट पुढची तारीख
कळवेल असंही सांगितलेलं असतं आणि आजचं कोर्ट संपलेलं असतं. आता मात्र प्रश्न उभा राहतो ऊर्जेच्या पुढे, कारण ही केस तिची पहिली होती. हर्षवर्धन तिच्या समोर येतो. त्याचबरोबर ऊर्जाला जज साहेब सुद्धा म्हणालेले असतात की यशवंत शिंदे यांची तुम्ही मुलगी आहात, प्रयत्न खूप चांगला होता, पुढच्या वेळेस आणखी तयारी कर असंही तिला सांगितलं जातं. इकडे हर्षवर्धन म्हणतो की कसं आहे, माझ्या समोर तुझ्या बापालाही मी कधी उभं राहू दिलेलं नाहीये आणि तुलाही राहू देणार नाहीये, त्याचा अनुभव तर तुला आलाच असेल, काय होऊ शकतं ते असं म्हणत ऊर्जालाच दिवसलेलं असतं. इकडे शौर्याला सुद्धा वाईट वाटलेलं असतं, कारण ऊर्जाला बोलूच दिलेलं नाहीये. ज्या पद्धतीने आज सगळ्या गोष्टी कोर्टाच्या समोर हाणून पाडलेल्या असतात हर्षवर्धननी, त्यामुळं बिचारी ऊर्जा शांत झालेली असते. आणि इकडे घरी आता सगळेजण वाट बघत बसलेले असतात. चाळीतल्या बायका गोळा झालेल्या असतात. ऊर्जा का आली नाहीये, ऊर्जा का आली नाहीये, एवढा वेळ लागतो का कोर्टात, असं सगळं पूर्वाला विचारलं जात असतं. तेवढ्यातच ऊर्जा येताना दिसते. पण पूर्वाला मात्र कळलेलं असतं की नाही, मी कुठेतरी कमी पडते, माझ्यामुळे हे झालेलं आहे. मी आज त्या हर्षवर्धन जहागीरदारच्या समोर उभी राहू शकलेले नाहीये, कारण हे सगळं जे काय घडतंय ते पूर्णपणे चुकीचं आहे असं तिच्याही लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा ती म्हणत असते की नाही, मला आता काहीतरी करावं लागणार आहे. परंतु ऊर्जाच्या डोळ्यात पाणी असतं. सगळेजण ऊर्जाकडे पाहत असतात. ऊर्जाला विचारत असतात की काय झालं. ऊर्जा मात्र काहीच बोलत नसते. ऊर्जा शांत असते. ऊर्जा म्हणते की त्या माणसांना तिथे जामीन मिळालेला आहे, कोर्टाने त्यांना सोडलेलं आहे. आता मात्र ऊर्जा जेव्हा हे बोलते तेव्हा मात्र खरं तर सगळ्यांनाच वाईट वाटलेलं असतं की असं कसं. ऊर्जेच्या डोळ्यात पाण्याची धार लागलेली असते. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की हो, आपण केस नाही जिंकलू शकलो, आपण पद्माला न्याय नाही मिळवून देऊ शकलो असं ऊर्जा स्पष्टपणे सांगत असते. त्याचवेळी आता ऊर्जा रूममध्ये येऊन थांबते. मंग्या तिथे घेऊन आलेला असतो, तो म्हणजे पद्माला. ऊर्जाला खरं तर खूप वाईट वाटलेलं असतं. ती खूप रडत असते, कारण तिला वाईट ती केस हारली याचं नाही, तर आपण कोर्टाच्या समोर कमी पडलो याचं तिला वाईट वाटलेलं असतं. आणि यामुळंच ती त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागलेली असते. तेवढ्यातच पूर्वा तिथे आलेली असते. पूर्वा काहीच बोलत नाही, शांतपणे फक्त ऊर्जाच्या समोर बसलेली असते. ऊर्जाला समजवणं गरजेचं आहे हे पूर्वाला सुद्धा माहिती आहे, परंतु आत्ता तिला शांत होऊ देणं गरजेचं आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि त्यामुळंच ती तिथं थांबलेली असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे पद्मा तिथे येते. पद्मा म्हणते की ऊर्जाताई. तेव्हा ऊर्जा आता बोलायला सुरुवात करते. पद्मा, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली, खरंच मला माफ कर, कारण मी कमी पडले, मी तुला न्याय मिळवून नाही देऊ शकले पद्मा, मी तुला नाही न्याय मिळवून देऊ शकले असं ऊर्जा सांगत असते. तेव्हा पद्मा म्हणते की नाही ऊर्जाताई, तुमचा काही दोष नाही आहे याच्यामध्ये, दोष आहे तो माझ्या नशिबाचा आहे. मी या वयात असताना माझे आईवडील गेले, लहान भावाची जबाबदारी माझ्यावरती आली आणि त्यात ह्या लोकांनी माझ्याशी असं वागले, बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा ऊर्जाताई, आज तुम्ही माझ्याशी जे वागलेला आहात, तुम्ही मला जे मिळालेले आहात ते माझं नशीब चांगलं आहे, म्हणून इथे कुठंतरी मी नशिबाचे आभार मानते. पण बाकी सगळ्या वेळेस माझ्या नशिबाने मात्र मला दगाच दिलेला आहे. माझ्याशी चुकीच्या पद्धतीनेच माझं नशीब वागलेलं आहे. पण आज या केसच्या निमित्ताने तुम्ही दोघीजणी भेटला. इकडे काकूंनी माझ्यावरती आईसारखं प्रेम केलं, तुम्ही मोठ्या बहिणीसारखं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. पण त्या लोकांनी आज कोर्टामध्ये जे काही केलं ते मला पटलेलं नाही. मला वाईट वाटतंय, कारण मी कमी पडले. माझ्या बाबतीत जे घडतंय त्याला फक्त आणि फक्त माझं नशीब जबाबदार आहे असं पद्मा ऊर्जाला सांगत असते. ऊर्जा मात्र बिचारी रडत असते आणि इकडे पद्मा सुद्धा रडत असते की काय काळजी करू नका ताई, सगळं नीट होणार आहे असं ती म्हणते. पण आता मी एक सांगेल की मला ही केस पुन्हा लढायची नाही, मला प्लीज कोर्टामध्ये पुन्हा जायचं नाही. इकडे हर्षवर्धन घरी आलेला असतो. लगेचच तिथे सांगू लागते विजया, पेढे आणा पेढे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की मी असं काही केलेलं नाहीये पेढे वाटायला, आणि त्या ऊर्जामुळं आज मला मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये जाऊन हजर राहावं लागलेलं आहे. माझ्या ऑफिसमधला कोणताही माझा असोसिएट जरी ही केस लढला असता तरीही तो जिंकलाच असता, असंही या केसमध्ये काहीच नव्हतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय होतं ते पूर्णपणे चुकीचं होतं, एवढं मी सांगू इच्छितो असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र सगळेजण तिथे असतात आणि आता तीर्थाला मात्र छान वाटत असतं. पण तिला कुठं माहितीये की याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये कुठं माशी शिंकले ही गोष्ट तिला माहित नाहीये. तिला असं वाटत आहे की आता विक्रांत
त्यातून निर्दोष सुटलेला आहे, पण विक्रांत निर्दोष सुटलेला नाहीये. ही केस होती ती म्हणजे त्याचे मित्र जे अडकवलेले होते ते त्यातून जामिनावर सुटलेले असतात. इकडे आजी म्हणते की सांग आत्ताच्या आत्ता मला काय झालं शौर्य. मग आजी शौर्यला घेऊन बाजूला जाते आणि शौर्यासोबत बोलू लागते. तेव्हा मात्र शौर्य सांगत असतो की आजी तुला माहितीये का, डॅडनी ऊर्जाला कोर्टात बोलूच दिलं नाहीये. अगं तिचे सगळे मुद्दे ते हाणून पाडत होते, म्हणजे मुद्दे मांडायला तिला संधीच दिलेली नाहीये, तिला बोलूच दिलेलं नाहीये. आणि त्यांनी काय केलं माहितीये का, पोलिसांच्या तपासावरती बोट ठेवलं आणि तेही खोटे ठरवले. तेव्हा मात्र आजी सांगत असते की तो तसाच करतो, ते नेहमीची त्याची चाल आहे. पण एक गोष्ट लक्षात आली का शौर्य? त्यावेळेस आजी म्हणत असते की हे बघ, याच्यामध्ये वकील कमी पडलेला नाहीये, याच्यामध्ये पोलिसांचा तपास हा मुद्दा लक्षात येतोय का? त्याच्यामुळे त्या मुद्द्याला पकडून आपल्याला राहायचं आहे. कारण जरी त्यांना जामीन मिळालेला असला तरीही अजूनही ही केस संपलेली नाही असं आजीने सांगितलेलं असतं. इकडे मात्र पद्मा म्हणत असते की ताई मी जाते. ऊर्जा म्हणत असते की नाही पद्मा, तू कुठेही जायचं नाहीस. पद्मा ऐकायलाच तयार नसते. पद्मा म्हणत असते की नाही ताई मी जाते, कारण माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. त्या लोकांकडे सत्ता आहे, पैसा आहे, तुम्हाला त्रास होतोय, तुम्हालाही ते मारायला मागे पुढे बघणार नाहीत. माझं काय होईल, जगेल किंवा मरेल, पण किती दिवस मला सांगा, माझ्यामुळे किती लोकांना त्रास देऊ मी? काही गरज नाहीये, मी जाते आणि पुन्हा मी त्या कोर्टामध्ये येणार नाही असं म्हणत पद्माने आता घर सोडलेलं असतं. पद्माने ठरवलेलंच होतं की मी थांबणार नाही आणि म्हणूनच पद्मा हे घर सोडून निघालेली असते. म्हणजे पद्माने सांगितलंय की मला पुन्हा कोर्टात नाही यायचं, पण मला खात्री आहे ऊर्जाताई, मला तुमच्यावरती तेवढा विश्वास आहे की पुन्हा जर कोणाला न्याय मिळवून द्यायची गरज असेल तर तेव्हा तुम्ही खंबीरपणे उभे असाल आणि त्या व्यक्तीला तेवढा खंबीरपणे तुम्ही न्याय मिळवून द्याल. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की पूर्वा ऊर्जाला समजवत असते. पूर्वा सुद्धा खचलेली आहे की आज आपल्या मुलीची पहिली केस होती आणि ती केस पण त्या हर्षवर्धनच्या पुढे लढावी लागली, ज्या माणसाने माझ्या नवऱ्याला एवढा त्रास दिलेला आहे आणि तोच माणूस आज माझ्या लेकीच्या आयुष्यावरती पण आलेला आहे, अगदी ग्रहण लागल्यासारखं आलेला आहे. याचं मात्र पूर्वाला वाईट वाटत असतं. ऊर्जाने निर्णय घेतलेला असतो की यापुढे ती कोणतीही केस लढणार नाही, ती कोर्टामध्ये उभीच राहणार नाही. मग आता शौर्य ऊर्जाला भेटायला आलेला असतो. शौर्य म्हणत असतो की ऊर्जा, तेव्हा ऊर्जाने शौर्यालाही सांगितलेलं असतं. तेव्हा शौर्य म्हणतो की ऊर्जा आपली पद्धत चुकलेली नाहीये, तू स्वतःला दोष देऊ नकोस. अगं तुझ्यात माहितीये का ती ताकद आहे, कोर्टामध्ये तू कोणत्याही वकिलाला पायाशी आणू शकते. त्यामुळे ही केस सोडण्याचा तू विचारही करू नको. काहीही झालं तरीही तू कोर्टामध्ये उभी राहणार आहेस आणि कोर्टामध्ये तू ज्या पद्धतीने तुझे मुद्दे मांडणार आहे त्या गोष्टींमुळं एक गोष्ट तुझ्या लक्षात आली आहे का, काहीही झालं तरीही तुला माघार घ्यायची नाही, तुला लढायचं आहे असं शौर्यने तिला सांगितलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.